काय झालं तुमच्या सोबत नेमकं थोडक्यात सांगाल मागणी करा. मला इथून मला इंडियामधून पोलंड नेदरलँड या देशात जॉबच्या संदर्भात पाठवलेलं होतं. पण तिने मला एका पंजाबीच्या घरी लिस्बन पोर्तुगलला डांबून ठेवलं 2 दिवस. पासपोर्ट हिसकून घेतला, पैसे मागितले तेव्हा पासपोर्ट दिला आणि नंतर परत आश्वासन देऊन ओदिमेरा नावाच्या गावात पाठवलं. तिथे मला बेसिकली पाठवल्या नाही गेलं, मला एका पंजाबीला विकल्या गेलं आणि मग तिथून मी सुटका केली. माझं एकच म्हणायचं आहे, ती व्यक्ती मला धमकी देते आता पण आणि माझं काही वाकडं तिकडं होऊ शकत नाही अशी बोलते, तर तिचं वाकडं तिकडं व्हायला पाहिजे. बस एवढंच माझं मत आहे. फसवणूक केली मान्य आहे, ती तर तुम्हाला परदेशात नोकरी देतो म्हणून तुम्हाला फसवलं नाही, किती पैसे घेतले त्यांनी मला नोकरी देतो म्हणून फसवलं. माझ्याकडून 8 लाख घेतले, 40,000 पासपोर्टचे घेतले आणि सोबतच तिने मला तिथे विकल्या गेल्या आणि त्याच्या मालकाकडून तिने पैसे घेतले विकल्याचे. बस तिची अटक व्हायला हवी हीच डिमांड आहे माझी. कोण नाव काय प्रतिमा भाटी, अमित कुमार झा, कपिल मिश्रा आणि अझहर शेख आणि तिथून अनिल कुमार आणि बाकी त्याचे हे रॅकेट. हो, FIR झालेली आहे. कंपनीचं नाव वी मॅग्रेट नावानी कंपनी आहे. आमच्याकडे साधारणतः 5 तारखेला नितीनजी गडकरी साहेब यांच्या जनता दरबारामध्ये या ताईंनी ती व्यथा सांगितल्यानंतर आम्हाला नितीनजी गडकरी साहेब यांच्या ऑफिसमधनं संपर्क साधण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून तुम्ही या विद्यार्थ्यांना या व्यवस्थेमध्ये न्याय मिळवून दिला पाहिजे म्हणून आम्हाला एक सांगण्यात आलं. त्याचबरोबर अमितेश कुमार साहेबांना नितीनजी गडकरी साहेबांनी हे पत्र व्यवहार केला आणि त्यामध्ये जे काही कथित घडलंय त्याचा प्रकार सांगण्यात आला. त्यावेळी आम्ही हा विषय समजून घेतला तेव्हा लक्षात आलं की ही कंपनी जी 2024ला वी माय कॉलेज कोच या नावाने ती कंपनी होती 2024 साली आणि आता 2026ला तीच कंपनी वी मॅग्रेट या नावाने चालू आहे. कारण ज्यावेळी ताईंनी ती नावं सांगितली आणि आमच्याकडे ती काय FIR आहे 2024 सालची, त्यावेळी जर आम्ही बघितलं तर त्या गुन्ह्यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत तर त्यांची तीच नावं आहेत. त्यानंतर ज्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं, आम्ही ज्यावेळी जागेवरती गेलो विमाननगरला बघितलं तर तेच ठिकाण, तीच कंपनी आणि तीच व्यक्ती. त्यांनी पुन्हा एकदा हे सगळं षडयंत्र चालू केलेलं होतं. ते 2024ला झालं होतं. त्यानंतर आम्ही अमितेश कुमार साहेबांची भेट घेऊन हा सगळा प्रकार कळवला. त्यावरती त्यांच्याकडनं क्राईम बेंच असेल अथवा त्या क्राईमचे DCP असतील त्यांच्याकडनं 2 पथकं गेली. त्यांना पुढच्या काळामध्ये अटक होईल असं सांगण्यात आलं. अटक झाली, परंतु त्यांना बेल मिळाली आहे आणि येत्या काळामध्ये पुन्हा परत ते काही नवीन गुन्हे करण्यासाठी ते बाहेर आलेत का काय हे सांगण्यात येत नाही. परंतु पुणे पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये आणखीन कठोर कारवाई करून त्यांना अटक करून हा विषय जो आहे तो मुळापासून नष्ट केला पाहिजे, का की इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही विद्यार्थी याच्यामध्ये अडकला नाही पाहिजे ही आमची मागणी आहे.